गाईज, नमस्कार. मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं बोलणार आहोत, मोटिवेशन व्हिडिओ असणार आहे. तर आपण बोलणार आहोत स्वतःची किंमत कशी वाढवायची व कुठं बोलायचं, कुठं नाही बोलू नये किंवा काही गोष्टी आपण कुठं अवॉइड केल्या पाहिजे, कुठं कसं वागलं पाहिजे या गोष्टींवर आपण बोलणार आहोत. तर चला तर वळूया आजच्या व्हिडिओकडे. आजकालच्या याच्यामध्ये युगामध्ये जगणं किंवा राहणं तेवढं सोपं राहिलेलं नाही आहे. आपण भरपूर गोष्टी आपल्याला येणं गरजेचं आहे. आपल्याला मोबाईल तर ऑफकोर्स जे नाही शिकलेत त्यांनासुद्धा चालवायला येतो, हाताळायला जमतो. तर तशाच भरपूर गोष्टी आपल्याला यायला हव्यात व काही गोष्टी आपल्या मुलांच्या याच्या बाबतीत किंवा त्यांच्यासाठी आपल्याला त्या शिकणं गरजेचं आहे. भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांनी आपल्या याच्यामध्ये इम्प्रूव्ह केलं पाहिजे, आपल्या याच्यामध्ये राहणीमानमध्ये किंवा याच्यामध्ये. तर तुम्हाला एक गोष्ट मी सांगणार आहे, जेव्हा तुम्ही इतरांसमोर बोलतात तर कदाचित तुमचा स्वभाव बडबडी असू शकतं, तुम्ही खूप सारं बोलतात, खूप गॉसिप करतात. तर या गोष्टी आपण कुठेतरी साईडला ठेवून थोडंसं मोजकंच बोललं पाहिजे. तुम्ही खूप वेळा बघितलं असेल की जेव्हा लेडीजचा ग्रुप असतो की ज्या लेडीज म्हणजे कमी बोलतात किंवा खूप जेवढं लागेल म्हणजे आपण कसं असतं, आपण एखादी तुम्हाला साधा उदाहरण देते. जेव्हा आपण एखादी भाजी करतो तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी प्रमाणात असला की त्या भाजी किंवा ती रेसिपी एकदम छान होते. आणि त्याच्यात जर आपण चुकून मीठ जास्त टाकला किंवा जास्त तेल टाकला किंवा तिखट जास्त टाकलं तर ते भाजीची चव वेगळीच होते. तर त्याचसारखं आपली पण हे असतं, आपलं स्वतःचं पण जेव्हा आपण सेल्फ रिस्पेक्ट असते तर ती कोणासमोर हे करू देऊ नका. तुमची सेल्फ रिस्पेक्ट ही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दुसऱ्यांसमोर तुमची जे हे आहे, तुमचं हसणं, तुमचं बोलणं, तुमचं राहणीमान खूप मॅटर करतं. म्हणजे तुम्हाला जर स्वतःची किंमत वाढवायची असेल तर या गोष्टी नक्की फॉलो करा. तुमच्या राहणीमानमध्ये बदल करा, तुमच्या बोलण्यामध्ये बदल करा. तुमचं जे आहे म्हणजे तुम्ही कोणी कोणाला कसं असतं माहिती का, आपण काही गोष्टी करतोय, लगेच आपण करायला घेतली आणि समोरच्याला सांगू नका की मी हे करायला घेतले, आता मी पैसे कमवणार, हे करणार, ते करणार, असं अजिबात नाही करायचं. कदाचित देव न करो आपण आपल्याकडून ते नाही झालं, आपण त्याच्यामध्ये सक्सेस नाही झालो त्या गोष्टींमध्ये, तर कदाचित त्या गोष्टी आपण जेव्हा आपण सांगितलेल्या असतं सगळ्यांना, माझं असं होणार आहे, तसं होणार, तर सगळ्यांच्या मनात तेच असतं की हिने मला असं सांगितलेलं होतं. आणि त्या गोष्टींवरून मग आपण कुठेतरी मस्करीचं टॉपिक बनतो. आपल्याला मग त्या गोष्टींवरून चिडवून हसवण्यात येतं. तर शक्यतो त्या गोष्टी करू नये. आपण इतरांसमोर बोलताना किंवा हे करताना थोडंसं जेमतेम बोलायचं. जसं आपल्या आजूबाजू राहणीमान आहे तसं राहण्याचा प्रयत्न करायचा. नाही जमत, ट्राय करत राहायचं. जेव्हा तुम्ही स्वतः एक छान प्रकारे राहतात किंवा सगळ्यात पहिले इम्प्रेशन म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात. तर जेव्हा तुम्ही समाजात वावरतात किंवा बाहेर जातात तर थोडंसं बघा ना स्वतःकडे. जेव्हा आपण मिरर समोर जातो तर थोडंसं आपण स्वतःमध्ये इम्प्रूव्ह केलं पाहिजे, तेव्हाच आपण जगाच्या सोबत चालू शकतो. तर बाहेर जाताना थोडीशी लिपस्टिक, थोडंसं मेकअप, थोडंसं जास्त नाही, किंचित म्हणजे ज्या गोष्टी असतात, आपला ड्रेस आहे का व्यवस्थित, नाहीतर आहे त्याच गाऊनवर किंवा याच्यावर आपण बाहेर सोडायला जातो मुलांना किंवा काही करायला जातो, तर याच्यावर आपला राहणीमानाचा हे असतो. ते समोरच्याला असं वाटतं की काय ती सारखं असंच राहते, असंच करते. तर ह्या गोष्टींमध्ये कुठेतरी बदल केला पाहिजे. मी असं म्हणत नाही की तुमचं राहणीमान असं आहे, तुम्ही लहानपणापासून तसंच बघितलंय म्हणून तुम्ही तसं करताय. आणि कोणाकोणाला नाही आवडत मेकअप वगैरे, पण मेकअप वगैरे नाही केलं तरी तुम्ही केस व्यवस्थित सेट करू शकता. एकदा म्हणजे चेहऱ्यात बघून किंवा नॉर्मल पाण्याने चेहरा धुवून किंवा काही गोष्टी तुम्हाला नाही आवडत अवॉइड करा. पण थोडंसं आपल्या चेहऱ्याकडे आपल्या समोरच्याने बघितल्यावर असं छान वाटलं पाहिजे. एक पॉझिटिव्हिटी, एक पॉझिटिव्ह थिंक आलं पाहिजे. तर ह्या गोष्टींकडे आपण कुठेतरी वळलो पाहिजे. तर त्याच्यामुळेच काय होतं माहिती आहे का, आपण समोरच्या जेव्हा कोणीतरी येतं आणि आपण बहुतेकदा आपण दुसऱ्या लेडीजला बघतो, त्या खूप छानच दिसतात, खूप छान राहतात. तर त्याच्यात ते त्याच्यावर स्वतःवर हे करतात, टाईम देतात स्वतःला, म्हणून त्या तशा आहे. किंवा जेंट्सला पण थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या. काम तर हे आयुष्यभर चालतच राहणार आहे. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत काम आपल्याला सगळ्यांनाच आहे. तर आपल्याला वेळ स्वतःसाठी भेटत नाही, ते आपल्याला काढावा लागतो आणि तो वेळ आपण स्वतःसाठी काढला पाहिजे. ते स्वतःसाठी जेव्हा आपण टाईम काढतो
काही असं नाही आहे की टाईम काढलं म्हणजे पूर्ण दिवस आपल्याला द्यायचा आहे. पूर्ण दिवसामधून अर्धा तास आपण स्वतःसाठी दिलं पाहिजे. किमान तुम्ही जास्त देऊ शकाल असाल तर छानच. पण तेवढ्याच गोष्टी आणि जेव्हा तुमचं काहीतरी इन्कम होते किंवा काही गोष्टी तुम्ही करायला सुरुवात केली तर पहिलेच मी तुम्हाला सांगितलं की ते सांगू नका कोणाला, कारण नंतर आपण मस्करीचं टॉपिक बनवू. आणि एकदम जेव्हा दुसऱ्यांना कळेल ना तुम्ही याच्यामध्ये यशस्वी झाला किंवा तुम्ही सक्सेसफुल झाला, तर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो एक्सप्रेशन असेल तो खूप छान असेल आणि तो म्हणजे त्यांना वाटेल, अरे वा, हिनं असं कधी सांगितलंच नव्हतं, किती करते ही असं तसं, किंवा किती करतो तो, अशा गोष्टी आपल्या समोर येतात. तर आपण कुठेतरी ह्या गोष्टींकडे विचार केला पाहिजे. जिथं नाही बोलायचं, बडबड उगाच करू नये. किंवा आपल्याला समोरचा एखादा थोडंसं हे समजू शकतो, म्हणजे आपली किंमत देत नाही. आपण जास्त बडबड करतो ना, कोणी आपल्या किंमत देत नाही. किंवा आपल्या गोष्टींना आपण एखाद्या वेळेस जर सारखा कोणाला तरी कॉल करत राहू, किंवा मित्राला किंवा आपल्या फॅमिली मेंबरला किंवा कोणाला तरी, आपल्या जवळचा कोणीतरी माणूस आहे किंवा लेडीज आहे, त्यांना आपण सारखं बोलत असतो, सारखा कॉल लावत असतो. आणि त्याला मग एखाद्या वेळेस काहीतरी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगायचं असेल तेव्हाही ते फोन उचलणार नाही, कारण त्यांना माहिती आहे ही एकदा फोन केला किंवा केली तर ते बंद करत नाही, सारखं तिचंच बडबडत असते. आणि इतरांसमोर वागताना समोरच्याचंही ऐकून घेण्याची हे आपल्यामध्ये असायला पाहिजे, मेंटॅलिटी आपल्यामध्ये असायला पाहिजे. एवढं तरी कॉमन सेन्स आपल्याला असायला हवा की आपण समोरच्याला जेव्हा समोरचा बोलतोय ना तर त्याचं ऐकून घ्यायचं. मग आपण आपलं जे बोलायचं आहे, आपलं पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ते ठेवायचं त्यांच्यासमोर. तर उगाच बडबड करण्यात काहीच हे नाही आहे. हा बोला तुम्ही, जे म्हणजे तुमचे हजबंड वाईफमध्ये जे गॉसिप चालू असतात किंवा त्या तुमच्या दोघांचे भांडणं किंवा तुमच्या दोघांचं प्रेम, हे एक वेगळी गोष्ट आहे. पण इतरांसमोर वागताना थोडंसं विचार करून वागितलं तर तुमची जी सेल्फ रिस्पेक्ट आहे ती तशीच राहते. तुमची स्वतःची किंमत म्हणजे कमी होत नाही कुठंतरी. काही गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या फॉलो करायच्या. इतरांसमोर बोलताना थोडेसे त्याच्यामध्ये आता सगळीकडे आता इंग्लिश आहे तर थोडंसं त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करायचं. जरी तुम्हाला नाही येत पण जा ना, थोडंसं बदलण्याचा प्रयत्न करा. मुलांसोबत थोडंसं इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात करा. जास्त नाही तर थोडं. असं म्हणत नाही की इंग्लिश टू इंग्लिश बोला, सगळ्यांनाच इंग्लिश येते असं नाही. काही गोष्टी आपण इम्प्रूव्ह केल्या पाहिजे आपल्यामध्ये, तर नक्की मुलंही तसं शिकतात आणि बोलण्याची पद्धत मुलांचीही सुधारते आपल्यासोबत. आपण जर प्रत्येक गोष्टीमध्ये नवरा बायको ही प्रत्येक गोष्टीमध्ये चिडचिड, भांडणं, शिव्या ह्या गोष्टी जर करत असू ना तर मुलंही तेच शिकणार आहे, ते काही वेगळं शिकणार नाही. आणि आपण जर प्रत्येक वेळेस बोलताना असं कर किंवा चांगलं कर, असं केल्याने असं होतं किंवा ह्या गोष्टी आपण बोलू ना मुलांसोबत, तर तेही मग तसं शिकतात आणि पुढं मग तेही आपल्याला किंमत देतात. किंवा मम्मी मागच्या युगातली असून सुद्धा, म्हणजे युगातली सॉरी, हे मागं एवढ्या मागं असून सुद्धा त्यांच्या टायमिंगला एवढं सगळं नव्हतं तरी आपली मम्मी किंवा आपले पप्पा हे सगळं करतात, तर मुलंही आपल्याला किंमत देतात. मग ते आपल्याला त्यांच्या फ्रेंड्ससोबत भेटायला जातात किंवा फ्रेंड्स त्यांच्या घरी आणण्यासाठी, म्हणजे त्यांना विचार करावा लागत नाही की आपले मम्मी पप्पा त्यांच्यासोबत कसं वागते. तर आपण थोडंसं त्यांच्यासोबत मिळून मिसळून राहिलो पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टी असं कधीच विचार करायचा नाही की ती मुलगी आहे ती मुलाला बोलू शकत नाही. एक मुलगी आणि एक मुलगा फ्रेंड असू शकतात असं नाही, त्याच्याबद्दल वेगळा विचार आपल्या मनामध्ये आणू नये. किंवा तुमचे मुली असतील त्यांचे फ्रेंड असू शकतात, तर त्याच्यावर सारखं टीका करणं आपण चुकीचं आहे. कारण आता मुलं खूप वेगळ्या याच्यामध्ये राहतात आणि ते टीन एजमध्ये जे मुलं असतात किंवा मुली असतात त्यांच्याकडे विचार त्यांच्या मनात खूप चालू असतात. आणि त्यांच्यासमोर आपण बोलताना म्हणजे थोडंसं हे केलं पाहिजे की असं असं कर, असं असतंय. आणि ह्या गोष्टी त्याला डायरेक्ट म्हटलं याच्यासोबत बोलू नको, असले मित्र घेऊ नको, तसं करू नको, तसं करू नको, असं जर विचार केला ना तर नक्कीच मुलं मग आपल्यावर पण ट्रस्ट करत नाही. काही गोष्टी ते आपल्याला सांगण्यास सुद्धा भीतात. तर आपण ह्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. किंवा ज्या लेडीज किंवा त्यांना असं वाटतंय की त्यांचे मिस्टर वगैरे किंवा असं म्हणताय त्यांना की अशीच राहते, गावंढळ दिसते, असं तसं, अजिबात नाही आहे. एक हाऊसवाईफ खूप काही करते आणि असं नाही आहे की ती घरात राहते म्हणून काही करत नाही. पण आपण हाऊसवाईफ असून खूप छान राहू शकतो ना. काय फरक आहे? एका दिवशी मस्त साडी घालायची, एखाद्या दिवशी मस्त असा ड्रेस घालायचा, कधी कधी वेगळा म्हणजे करायचं, स्वतःला लुक वेगळा क्रिएट करून फोटो काढायचे, हे करायचं ते करायचं.
आणि आनंद ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो. खूप मोठं काही असायला हवं असं नाही की खूप पैसा खर्च करून इकडे फिरायला जायचं, ते करायचं याच्यामध्ये आनंद नसतो. छोट्या छोट्या गोष्टीत खूप आनंद असतो. तर जिथे गरज आहे तिथेच बोलायचं आणि आपली किंमत त्याच्यामुळेच आपणच ठरवतो आपली किंमत, दुसरे ठरवत नाही. तर त्याच्या वेळेस खूप विचार करून काही गोष्टी फॉलो करायच्या. आपलं राहणीमान बदलायचं, आपले बोलण्याची ट्यून असते ती बदलायची. आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकण्याची इच्छा असायला हवी. जरी तुमचं वय कोणतंही असू द्या, पण शिकण्याची इच्छा ही प्रत्येकाला असायला हवी. मगच आपण या काळासोबत चालू शकतो. नाहीतर आपण मागच कुठेतरी राहू आणि आपल्यासोबत कोणी बोलायला पण बघत नाही. मग आपण एकटे राहायला लावू. तर त्याच्यामुळे तुम्ही मुलांसोबत गेला तर मुलांमध्ये मिसळा. तुम्ही वयस्कर लोकांकडे गेला तर त्यांच्यामध्ये मिसळा आणि तुम्ही तुमच्या एजमधल्या मुलांसोबत किंवा मुलींसोबत, लेडीजसोबत, जेंट्ससोबत गेला तर त्यांच्यामध्ये मिसळा. असा तुमचा स्वभाव असायला हवा आणि कोणीही तुम्हाला रिस्पेक्ट देईल असं जर तुमचं वागणं असलं, ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर. आय होप तुम्हाला हे सगळं आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व स्वतःची किंमत स्वतः ठरवा. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.